नमस्कार मित्रांनो, माय नेम इज बालाजी कांबळे. आजच्या लेक्चरमध्ये आपण ट्रान्सपोर्टेशनचे जे काही प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम वॅम मेथडने कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे आहे ते आपल्याला पाहायचे आहे. मागच्या लेक्चरमध्ये आपण नॉर्थ वेस्ट कॉर्नर मेथड आपण पाहिली होती. आज आपण पेगल्स अप्रॉक्सिमेशन मेथड म्हणजेच त्याला वॅम मेथड असं म्हणतो. याचं दुसरं नाव आहे पेनल्टी मेथड. ओके, तर हा प्रॉब्लेम आपण या मेथडने सॉल्व्ह करणार आहोत. तर चला तर मग आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. सर्वात आधी आपण हे प्रॉब्लेम पाहूया. काय दिलेलं आहे आपल्याकडे? डेस्टिनेशन दिलेले आहे आणि इकडे सोर्स दिलेले आहे, इकडे सप्लाय दिलेले आहे आणि इकडे डिमांड दिलेली आहे. ओके, तर डेस्टिनेशन कोणते कोणते आहेत? A1, A2, A3 आणि A4 आणि सोर्सेस काय आहेत? P1, P2 आणि P3. टोटल सप्लाय आपल्याला दिलेला आहे 300 रुपये, 400 रुपये आणि 500 रुपये. ओके, आणि डिमांड दिलेली आहे आपल्याला 250, 350 आणि 400 आणि 200. आता हे सर्वात आधी प्रॉब्लेम सोडण्याच्या अगोदर आपल्याला हे माहिती करून घेणं महत्त्वाचं आहे की हा जो काही दिलेला प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम बॅलन्स्ड आहे का अनबॅलन्स्ड आहे. ओके, हे आपल्याला व्हेरीफाय केल्यानंतरच आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येईल. चला तर मग आपण हा प्रॉब्लेम बॅलन्स्ड आहे का अनबॅलन्स्ड आहे आपण हे टॅली करून पाहूया. ओके, 300 अधिक 400 किती? 700. 700 अधिक 500 किती? 1200. टोटल किती आली इकडे? 1200. आपण इथे लिहूया 1200. ओके, आता आपण ह्या डिमांडची आपण बेरीज करूया. ओके, हे 250 प्लस हे 350 किती होतील? 600. ओके, हे 400 प्लस हे 200 टोटल किती झाले? 600. 600 600 किती झाले? 1200. याचा अर्थ हा जो काही दिलेला प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम काय आहे? बॅलन्स्ड प्रॉब्लेम आहे. ओके, तर मग आपण हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला स्टार्ट करू. आता सर्वात आधी पहिली स्टेप आहे याच्यामध्ये आपल्याला प्रत्येक कॉलमची ह्या A1, A2, A3 आणि A4 आणि प्रत्येक रोची हा जो काही रो आहे P1, P2 आणि P3 याची आपल्याला पेनल्टी काढावं लागते. आता पेनल्टी म्हणजे काय? ओके, तर पेनल्टी काढत असताना समजा उदाहरणार्थ आपण P1 रोची पेनल्टी काढतो. आता इथे पहा, रो P1 ची पेनल्टी काढतो आपण. ओके, आपण काढूया P1, P2 आणि P3 ची पेनल्टी काढू. पेनल्टी म्हणजे काय? तर ह्या रो मधली जे काही फर्स्ट लोवेस्ट आणि सेकंड लोवेस्ट व्हॅल्यू आहे, फर्स्ट लोवेस्ट व्हॅल्यू किती आहे? 1 आहे आणि सेकंड लोवेस्ट व्हॅल्यू किती आहे? 3 आहे. ह्या दोघांचा जो काही फरक आहे त्या फरकाला आपण काय म्हणतो? पेनल्टी असं म्हणतो. पेनल्टी. ओके, आपण काय म्हणतो? पेनल्टी. कशी? जे फर्स्ट लोवेस्ट आणि सेकंड लोवेस्टचा जो काही डिफरन्स आहे त्या डिफरन्सला आपण पेनल्टी म्हणतो. बघा, 3 मायनस 1 किती राहिला? ते झाले 2. म्हणजे P1 रोची किती आली पेनल्टी? 2 आलेली आहे. ओके, आता तसंच आपल्याला P2 ची पेनल्टी काढायची आहे. P2 ची पेनल्टी काढत असताना काय करायचं? ह्याची काही कॉस्ट दिलेली आहे, प्रत्येक सेलची कॉस्ट पाहायची आणि फर्स्ट लोवेस्ट आणि सेकंड लोवेस्ट व्हॅल्यू. फर्स्ट लोवेस्ट व्हॅल्यू कोणती आहे? सर ह्याच्यामध्ये 2 आहे फर्स्ट लोवेस्ट आणि सेकंड लोवेस्ट व्हॅल्यू कोणती आहे? 5 आहे. तर दोघांमधला फरक किती आहे? सर त्याच्यामधला फरक आहे 3. मायनस करायचे सेकंड लोवेस्ट व्हॅल्यू मधून फर्स्ट लोवेस्ट व्हॅल्यू काय करायची? मायनस करायची. किती आली पेनल्टी याची? 3 आली. ओके, आता P3 चा जो काही रो आहे त्या रोची देखील आपल्याला काय करायचं आहे? पेनल्टी काढायची. आता पहा, इथं ह्या सेलची व्हॅल्यू 8 दिलेली आहे, 3 दिलेली आहे, 3 दिलेली आहे, 2 दिलेली आहे. फर्स्ट लोवेस्ट कोणती आहे? 2. सेकंड लोवेस्ट कोणती आहे? 3. तर या दोघांचा डिफरन्स किती येतो? 1. लक्षामध्ये ह्या पद्धतीने आपल्याला रोची पेनल्टी आपण काढलेली आहे. आता त्याच पद्धतीने आपल्याला कॉलमची पेनल्टी काढायची आहे. कशी? कॉलमची देखील पेनल्टी काढायची आहे. कॉलमची पेनल्टी काढायची. कशी काढणार? त्याच पद्धतीने त्या कॉलमची फर्स्ट लोवेस्ट व्हॅल्यू आणि सेकंड लोवेस्ट व्हॅल्यू आपल्याला मायनस करायची. बघ, आता A1 ची जेव्हा पेनल्टी आपण काढतो तर A1 मधले फर्स्ट लोवेस्ट व्हॅल्यू 2 आहे, सेकंड लोवेस्ट व्हॅल्यू किती आहे? 3 आहे. 3 मायनस 2 किती झाले? 1. A1 ची पेनल्टी किती आली? 1 आली. आता A2 ची पेनल्टी आपल्याला काढायची. A2 ची किती आहे? फर्स्ट लोवेस्ट किती आहे? 1 आणि सेकंड लोवेस्ट किती आहे? 3. म्हणजे काय व्हॅल्यू येईल याची पेनल्टी? याची 2 येईल.
ओके. आता A3 कॉलमची पेनल्टी काय आहे? फर्स्ट लोएस्ट 3 आहे आणि सेकंड लोएस्ट किती आहे? 5. त्या दोघांचा फरक किती आहे? 2. हे झाली ह्या A3 ची पेनल्टी. आता A4 ची पेनल्टी किती आहे? सेकंड लोएस्ट 4 आणि फर्स्ट लोएस्ट किती आहे? 2. म्हणजे दोघांचा फरक किती आहे? 2. आता ही काढली आपण पेनल्टी. आता ही पेनल्टी काढल्यानंतर आपण ह्या रोची आणि ह्या कॉलमची सर्व पेनल्टी आपण काय करायचो? ऑब्झर्व करायचं आणि जी मॅक्सिमम पेनल्टी आहे त्याला आपण स्क्वेअर करायचं. आता बघा इथे 2 आहे, इथे सॉरी इथे 1 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 2 आहे, इथे 1 आहे आणि इथे 3 आहे. मॅक्सिमम पेनल्टी किती आहे? मॅक्सिमम पेनल्टी 3 आहे. ओके. त्याला आपण असं स्क्वेअर करून घ्यायचं. आता कशाची मॅक्सिमम पेनल्टी 3 आहे? सर P2 ची रोची मॅक्सिमम पेनल्टी 3 आहे. ओके. आता ह्या रोला आपल्याला काय करायचं आहे? मॅक्सिमम अलोकेशन्स आपल्याला द्यायचे. ह्या रोला देत असताना त्या रोची कुठल्या सेल मधली छोटी व्हॅल्यू आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची. आता बघा आपलं डिसाईड झालंय की आपल्याला P2 ला मॅक्सिमम अलोकेशन द्यायचे. आता मॅक्सिमम अलोकेशन देत असताना ह्या चारही सेल मधली कमीत कमी व्हॅल्यू किती आहे? 2. कमीत कमी व्हॅल्यू आपल्याला काय करायची? शोधायची आहे. तर कमीत कमी व्हॅल्यू किती आहे? ही आपली 2 आहे. आता ह्या 2 ला आपल्याला मॅक्सिमम अलोकेशन द्यायचं. मॅक्सिमम अलोकेशन देत असताना ह्या रोचा टोटल सप्लाय आणि ह्या कॉलमची टोटल डिमांड आपल्याला काय करायची? ऑब्झर्व करायची. म्हणजे जेवढे पॉसिबल आहे तेवढे आपल्याला मॅक्सिमम अलोकेशन आपल्याला करायचं. म्हणजे इथे मॅक्सिमम अलोकेशन किती देऊ शकतो? बघा डिमांड आहे 250 आणि सप्लाय आहे 400. सप्लाय जास्त आहे आणि डिमांड किती आहे? कमी आहे. म्हणजे आपल्याला मॅक्सिमम किती अलोकेशन करता येईल? इथं आपल्याला 250 मॅक्सिमम अलोकेशन करता येईल. किती करता येईल? 250. 250 म्हणजे काय होईल की हा कॉलम डिलीट होईल. हा कॉलम डिलीट म्हणजे आपल्याकडे मॅट्रिक्स किती राहील आणि हा कॉलम डिलीट झाल्यानंतर याच्यामधून आपल्याला हे 250 काय करायचं आहे? मायनस करायचं. म्हणजे ह्या P2 जो काही रो आहे त्याची आपल्याला सप्लाय शिल्लक राहील. किती राहील म्हणजे शिल्लक याचा? तर 0 आणि इथं 5 आणि इकडं किती? 150 काय राहील? त्याचा सप्लाय शिल्लक राहील. ओके. आता काय करायचं? नव्याने आपल्याला पुन्हा मॅट्रिक्स काढायची. मी आता दुसऱ्या स्लाइडवर नव्याने मॅट्रिक्स काढतो. ओके. मॅट्रिक्स काढत असताना आपण A1 डिलीट केलेला आहे. म्हणजे आपल्याला किती कॉलम काढावे लागतील? 3च कॉलम काढावे लागतील. ओके. आणि आपल्याला 3 रो काढावे लागतील. ओके. तर 3 रो. ओके. आता बघा आपण कोणता डिलीट केलेला आहे? A1 डिलीट केलेला आहे. A1 डिलीट केलेला आहे. ओके. तर हा कॉलम कोणता राहील? A2 A3 आणि A4 हे डेस्टिनेशन आणि सोर्स. इकडे सोर्स हा राहील P1, हा राहील P2 आणि हा राहील P3. ओके. इकडे सप्लाय आणि इकडे डिमांड. ओके. ॲज इट इज त्याची व्हॅल्यू लिहायची. जे आपल्याकडे व्हॅल्यू आहे बघा आपण A2 ची व्हॅल्यू आहे 1, 6 आणि 3. ओके. 1, 6 आणि 3. ओके. A2 ची व्हॅल्यू. आता A3 ची व्हॅल्यू किती आहे? 7, 5, 3. 7, 5, 3. ओके. आणि A4 ची व्हॅल्यू आहे 4, 9, 2. 4, 9 आणि 2. आता याचा डिमांड सप्लाय लिहून घ्यायचा आपल्याला. ओके. त्याचा डिमांड A2 चा किती आहे? डिमांड 350, 400 आणि 200. 350, 400 आणि 200. आता याचा सप्लाय किती आहे? सप्लाय देखील आपल्याला लिहून घ्यायचा आहे. 300, 150 आणि 500. 300, 150 आणि 500. आता ह्याची टोटल करा सेल. ओके. हा टोटल सप्लायची आणि ह्या टोटल डिमांडची बेरीज केल्यानंतर आपल्याला सारखीच यायला पाहिजे. किती आहे बघा? 800 आणि 950.
नाही 800 800 आणि 950. ओके, आता इथे पहा 600 आणि 350 950 टोटल झाली किती 950. आता काय करायचं, पुन्हा आपल्याला अजून याची पेनल्टी काढायची आहे प्रत्येक रोची आणि प्रत्येक कॉलमची. ओके, आपल्याला काय करायची आहे पेनल्टी काढायची. ओके, पेनल्टी आपण कशी काढूया ते सांगितले. आता पेनल्टी काढत असताना ह्या रो मधले फर्स्ट लोएस्ट आणि सेकंड लोएस्ट व्हॅल्यू आपल्याला कलेक्ट करायची. सेकंड लोएस्ट 4 आहे आणि फर्स्ट लोएस्ट किती आहे 1 आहे, म्हणजे दोघांचा डिफरन्स किती येतो इथं पेनल्टी किती येते 4 - 1 म्हणजे किती आहे 3. आता याची किती आहे, याची सेकंड लोएस्ट व्हॅल्यू 6 आहे आणि फर्स्ट लोएस्ट व्हॅल्यू 5 आहे, म्हणजे याची पेनल्टी किती आहे 1. इथं 3 आणि 2 चा फरक किती आहे, याची पेनल्टी 1 येईल. तसंच आपल्याला प्रत्येक कॉलमची पेनल्टी काढायची आहे. आता A2 ची पेनल्टी किती आहे, A2 ची पेनल्टी येईल आपल्याकडं 2, कारण हे 3 - 1 ठीक आहे. आता A2 ची पेनल्टी काढायची, किती येईल A2 ची पेनल्टी, फर्स्ट लोएस्ट 3 आहे आणि सेकंड लोएस्ट 5 आहे, म्हणजे याची पेनल्टी किती आहे 2. आणि याची पेनल्टी किती आहे, फर्स्ट लोएस्ट 2 आणि सेकंड लोएस्ट 4, याची पेनल्टी किती येईल 2 येते. ओके, आता ही पेनल्टी काढल्यानंतर आपल्याला ऑब्झर्व करायची की कुठल्या रोची आणि कुठल्या कॉलमची मॅक्सिमम पेनल्टी आहे, तर आपण स्क्वेअर करायची. ओके, मॅक्सिमम पेनल्टी कशाची आहे, सर P1 ची मॅक्सिमम, P1 जो काही रो आहे त्याची मॅक्सिमम पेनल्टी आहे ती म्हणजे 3. त्याला आपण असं स्क्वेअर करायचं. आता त्या P1 ला जेवढे मॅक्सिमम आपल्याला अलोकेशन देता येईल तेवढे मॅक्सिमम आपल्याला अलोकेशन द्यायचे. आता हे देत असताना त्या रोची कुठल्या सेलची व्हॅल्यू हे कमीत कमी आहे ती आपल्याला फाइंड आउट करायची. कुठल्या सेलची आहे, सर P1 मध्ये A1 आणि P2 ची जो काही फर्स्ट सेल आहे त्याची व्हॅल्यू सर्वात कमी आहे, म्हणजे 1 आहे. ओके, याला आपण मॅक्सिमम अलोकेशन देऊ शकतो. आता मॅक्सिमम अलोकेशन देत असताना आपल्याला हे पाहायचं आहे टोटल सप्लाय किती आहे आणि टोटल डिमांड किती आहे. डिमांड आहे 350 आणि आपल्याकडे सप्लाय आहे 300. ओके, ह्यापैकी जेवढे मॅक्सिमम अलोकेशन देता येईल आपल्याला तेवढे द्यायचे. ओके, आता किती देऊ शकतो इथं आपण, आपल्याकडे डिमांड आहे 350 आणि सप्लाय आहे 300, म्हणजे आपल्याला मॅक्सिमम किती देता येईल, इथं मॅक्सिमम आपल्याला 300 देता येईल, 300 देता येईल. ओके, मग हा काय होईल, हा रो डिलीट होऊन जाईल. ओके, पूर्ण डिलीट होईल, हा रो काय होईल पूर्ण डिलीट होईल. ओके, आता डिलीट झाल्यानंतर काय होईल, हा पण डिमांड काय होईल, ते 300 - 300 हा सप्लाय नील होऊन जाईल. ओके, आणि इकडे काय राहील, आता बघा हे 350 मधून आपण ऑलरेडी अलोकेशन केले 300 A2 कॉलमला, तर याच्यामधून हे 300 गेल्यानंतर आपल्याकडे किती राहतील 50 शिल्लक राहतील काय डिमांड. ओके, मग अजून पुन्हा काय करायचं, हा रो डिलीट केल्यानंतर न्यू मॅट्रिक्स पुन्हा काढायची. ओके, पुन्हा न्यू मॅट्रिक्स काढायची. आता मॅट्रिक्स काढताना लक्षात घ्यायचे जे डिलीट केलेले आहेत त्याला आपल्याला काढायचे नाही. ओके, आपण आता ह्या वेळेस P1 डिलीट केलेला आहे. P1 डिलीट केलेला आहे. ओके, म्हणजे आपल्याला काय काढावं लागतील, फक्त 2च रो काढावे लागतील आणि 3 कॉलम काढावे लागतील. ओके, हा जाईल सॉरी हा राहील P2 आणि हा राहील P3, याला सोर्स आपण म्हणूया, सोर्स आहे. आणि हा काय राहील A2 A3 आणि A4, याला डेस्टिनेशन. ओके, आणि ह्याचा इकडं सप्लाय, इकडं डिमांड. आता बघा व्हॅल्यू याची आयडेंटिटी आपल्याला लिहून घ्यायची. A2 ची व्हॅल्यू किती आहे, हा डिलीट झालेला आहे, याची व्हॅल्यू आपल्याला लिहायची नाही. ओके, याची व्हॅल्यू लिहायची नाही आपल्याला. P2 ची व्हॅल्यू P2 ची व्हॅल्यू किती आहे 6 आणि P3 ची किती आहे 3, 6 आणि 3. ओके, पुन्हा ह्याची व्हॅल्यू किती आहे 5 आणि 3 आणि 9 आणि 2, 5 3 9 आणि 2. ओके, आता याचा डिमांड सप्लाय लिहून घ्यायचा.
ए टूचा डिमांड किती आहे 50 शिल्लक राहिलेला आहे लिहूया 50. ओके पुन्हा इथे किती आहे 400 आणि 200 हे 400 आणि हे 200. ओके आणि इकडचं किती राहिले शिल्लक 150 आणि 500 150 आणि 500 त्याचे टोटल करा 650 650. ओके सप्लाय आणि म्हणजे आपला प्रॉब्लेम हा बॅलन्सला आहे कंटिन्यू. ओके आता आपल्याला काय करायचे पुन्हा तीच पद्धत आपल्याला अवलंब करायचे पुन्हा पेनल्टी काढायचे त्या रोचे आणि त्या कॉलमची. ओके त्या रोची पेनल्टी आणि आपल्याला काय करायचे कॉलमची आणि रोची पेनल्टी काढायची. ओके पेनल्टी तर काय करायचे त्या दोघांची पेनल्टी काढ किती फर्स्ट लोएस्ट आणि सेकंड लोएस्टचा डिफरन्स म्हणजे किती पेनल्टी 1 येईल. ओके 6 - 5 एक पेनल्टी इथे काय आहे इथे पण एक पेनल्टी आहे कारण 3 - 2 एक पेनल्टी. ओके ह्या रोची पेनल्टी आपण काढली. आता हे आपल्याला कॉलमची पेनल्टी काढायची. ओके A2 ची पेनल्टी किती आहे A2 ची पेनल्टी 3 येईल आणि A3 ची पेनल्टी किती आहे 2 येईल आणि A4 ची पेनल्टी किती आहे ओके 90 तून 2 गेले किती राहिले 7. ओके म्हणजे A4 ची पेनल्टी किती आलेली आहे 7 आलेली आहे. म्हणजे मॅक्झिमम पेनल्टी आपल्याला काय करायचं फाइंड आउट करायचं. मॅक्झिमम पेनल्टी किती आहे सर मॅक्झिमम पेनल्टी हे 7 आहे. ओके मग ह्या A4 जो काही कॉलम आहे त्याला आपल्याला अलोकेशन द्यायचं आहे. अलोकेशन किती द्यायचे मिनिमम व्हॅल्यू ज्या सेल मध्ये आहे त्या सेलला आपल्याला अलोकेशन द्यायचे. आता A4 मध्ये मिनिमम व्हॅल्यू असणारा सेल कोणता आहे सर हा 2 आहे. मग ह्या 2 ला आपण काय करायचे मॅक्झिमम अलोकेशन आपल्याला द्यायचे. मॅक्झिमम अलोकेशन देतो. आता मॅक्झिमम अलोकेशन देत असताना आपल्याला पाहायचं आहे की P3 चा टोटल सप्लाय किती आहे 500 आणि A4 चा डिमांड किती आहे 200. ओके 200 तर याला मॅक्झिमम आपण अलोकेशन किती देऊ शकतो 200 मॅक्झिमम अलोकेशन देऊ शकतो. कारण एका वेळेस एकाच कॉलमची किंवा रोची डिमांड असेल किंवा सप्लाय असेल ते आपण फुलफिल करू शकतो. ओके आता मग काय होईल हा कॉलम आपल्याला डिलीट करता येईल. आता डिलीट झालं बघा डिलीट झाल्यानंतर आपल्याकडं हे 200 सप्लाय गेल्यानंतर आपल्याकडे किती राहिला 300 सप्लाय शिल्लक राहिला कशाचा P3 चा. आता काय करायचे पुन्हा नव्याने मॅट्रिक्स काढायचे. ओके नवीन मॅट्रिक्स काढताना हा कॉलम पूर्ण डिलीट करायचा. आपल्याला फक्त A2 आणि A3 चाच काढायचा आहे. ओके मी पुन्हा काढतो मॅट्रिक्स. ओके डेस्टिनेशन ओके आणि इकडं सोर्स. आपल्याला काय करायचं आहे A4 डिलीट केले आपण. ओके आपल्याला ओके आपल्याला A2 आणि A3 ओके आणि इकडं P2 आणि P3 ओके हे सप्लाय आणि इकडं डिमांड इकडं डिमांड. आता पाहू याची व्हॅल्यू आपण ॲज इट इज लिहून घेऊया. ओके याची व्हॅल्यू काय आहे ती 6 आणि 3 6 3 5 2 ओके याची व्हॅल्यू सॉरी 5 3 आहे. ओके 5 3 आहे. आता याचा डिमांड पण आपण ॲज इट इज लिहून घ्या. डिमांड किती आहे याचा डिमांड आहे 50 आणि याचा 400 50 400 याचा डिमांड आहे 150 आणि शिल्लक राहिला 300 150 आणि 300. आता याची टॅली करा ॲज इट इज तेवढा डिमांड आणि सप्लाय तेवढाच राहील. ओके 400 प्लस 50 450 आणि 150 प्लस 300 450. ओके आता पुन्हा काय करायचं आपल्याला पुन्हा पेनल्टी काढायची प्रत्येक रोची आणि प्रत्येक कॉलमची. ओके आपण प्रत्येक रोची पेनल्टी काढू.
याची पेनल्टी काढूया आपण. याची पेनल्टी काढूया. याची पेनल्टी किती निघते आता बघा. फर्स्ट लोएस्ट आणि सेकंड लोएस्ट दोनच व्हॅल्यू येतात इथे. ओके, किती येईल याची पेनल्टी? याची पेनल्टी 1 आहे. ह्याची पेनल्टी किती आहे? 3 मायनस 3, त्याची पेनल्टी आहे 0. ठीक आहे. आता ह्याची पेनल्टी काढायची आहे A2 च्या कॉलमची आणि A3 च्या कॉलमची. S2 ची किती आहे? ह्याची पेनल्टी 3 आहे आणि ह्याची पेनल्टी किती आहे? 2 आहे. आता याच्यामध्ये मॅक्सिमम पेनल्टी आपल्याला फाइंड आउट करायची आहे. मॅक्सिमम पेनल्टी किती आहे सर? मॅक्सिमम पेनल्टी 3 आहे. त्याला स्क्वेअर करायचं आणि त्याच रोला मॅक्सिमम आपल्याला अलोकेशन द्यायचं आहे लोवेस्ट व्हॅल्यू पाहून. ओके, त्या सेलची कमीत कमी व्हॅल्यू असणार आहे त्या व्हॅल्यूला आपल्याला मॅक्सिमम अलोकेशन द्यायचे. आता बघा कोणती लोवेस्ट आहे? A2 ची 3 हे सगळ्यात लोवेस्ट व्हॅल्यू आहे. ह्याला काय करायचं? मॅक्सिमम आपल्याला अलोकेशन द्यायचं. मॅक्सिमम अलोकेशन देत असताना त्या रोचा सप्लाय आणि त्या कॉलमचा काय पाहिजे आपल्याला? डिमांड पाहिजे. आता टोटल डिमांड किती आहे? 50 आणि टोटल सप्लाय किती आहे? P3 चा 300. म्हणजे मॅक्सिमम अलोकेशन किती करू शकतो आपण इथं? मॅक्सिमम अलोकेशन 50 करू शकतो. हे 50 केल्यानंतर हा A2 डिलीट होतो. आता A2 डिलीट झाल्यानंतर आपल्याकडे काय राहतं? फक्त A3 चा कॉलम शिल्लक राहतो आपल्याकडे. किती राहतो? A3 चा. आता A3 चा जर कॉलम शिल्लक राहिला याची पेनल्टी काढली तर काय येते? तेवढीच येते. ओके, 5 मधून 5 गेले 5च राहिले, 3 मधून 3 गेले 5च राहिले. मग आपल्याला काय करायचं? जे एक कॉलम आपल्याकडे शिल्लक राहिले याला आपल्याला अलोकेशन द्यायचे आहे. ओके, आता पहा आपण ह्याला अलोकेशन देऊ शकतो कारण हा तर डिलीट झालेला. ह्याला किती देऊ शकतो मॅक्सिमम अलोकेशन? ऑलरेडी आपण 50 दिलेले आहे. हे 50 आपण अलोकेशन दिले म्हणजे इथे किती देतात आपल्याला? 250 अलोकेशन देत आहे. ओके, 250 आपल्याला अलोकेशन देत आहे. ओके, म्हणजे किती होईल? ह्याला 250 दिल्यानंतर या 400 मधून 250 गेले आपल्याला किती राहील? 150. म्हणजे ह्या P1 चा किती आहे सप्लाय शिल्लक? 150. त्याला देखील आपल्याला मॅक्सिमम 150 आपल्याला अलोकेशन करता येईल. पहा 150 फुलफिल झाला P2 चा आणि A2 चा 50 डिमांड झाला फुलफिल आणि A3 चा हे 150 प्लस हे 250 टोटल 400 फुलफिल झाले. म्हणजे इथं आपला प्रॉब्लेम संपलेला आहे. ओके, आता आपल्याला काय काढायचं आहे? याची एक नव्याने न्यू मॅट्रिक्स काढून याची टोटल कॉस्ट आपल्याला काढायची. टोटल कॉस्ट. आता पहा एक न्यू मॅट्रिक्स पुन्हा काढतो जी की मूळ मॅट्रिक्स आहे आपली तीच. ओके, डेस्टिनेशन आणि इकडं सोर्स. A1 A2 A3 आणि A4. ओके, P1 P3. काय करायचं आपल्याला? इकडे सोर्स ॲज इट इज मॅट्रिक्स आपल्याला काढून घ्यायचे आहे. A1 A2 A3 आणि A4. P1 P2 आणि P3 त्याचा डिमांड आणि त्याचा सप्लाय. ॲज इट इज आपल्याला पाहून घ्यायचं. आपण सुरुवातीचा प्रॉब्लेम पाहूया. ॲज इट इज आपल्याला लिहिता येईल. ही मॅट्रिक्स आपल्याला ॲज इट इज काढायची आहे. त्याची व्हॅल्यू बघा 3 2 8 3 2 8. पुन्हा A2 ची व्हॅल्यू आपल्याला किती काढता येईल? किती आहे? 1 6 3 1 6 3 1 6 3. पुन्हा किती यायची? A3 ची 7 5 3 7 5 3 आणि पुन्हा A4 ची किती आहे? 3 9 2 3 9 2 3 9 2. आता याचा टोटल डिमांड सप्लाय आपल्याला द्यायचे. याचा किती आहे? 250 आणि याचा आहे 350. याचा आहे 400
आणि इथं आहे 200. पुन्हा घेऊ शकतो, याचा सप्लाय किती आहे 300, 400 आणि 500. आता बघा अलोकेशन कुठल्या कुठल्या आपण दिलेले आहे. सर्वात आधी आपण A2 मध्ये अलोकेशन दिलेले आहे. किती अलोकेशन दिलेले आहेत आपण, मॅक्झिमम 300 ह्या सेलला, मॅक्झिमम 300 अलोकेशन दिले आहेत. फर्स्ट स्लाइडला आपण दिले आहेत मॅक्झिमम अलोकेशन. किती दिले आहेत मॅक्झिमम अलोकेशन, 2. या 2ला आपण दिले आहेत मॅक्झिमम अलोकेशन 250 दिलेले आहेत. सेकंडसाठी आपण A1 ला दिलेले मॅक्झिमम अलोकेशन किती दिले आहेत आपण याला 300. ओके 300. आणि थर्ड स्टेपमध्ये आपण काय केलेलं आहे, मॅक्झिमम अलोकेशन 15 दिलेले आपण A2 म्हणजे A4च्या 2ला, ह्याला आपण मॅक्झिमम अलोकेशन किती दिले आहेत आपण 200. ओके. आता जे लास्ट स्लाइड आहे त्या लास्ट स्लाइडमध्ये आपण पाहूया. ओके मॅक्झिमम अलोकेशन आपण पाहूया लास्ट स्लाइडमध्ये, इथे 4 नंबर स्लाइडमध्ये. ओके A3च्या 5ला आणि 3ला. ओके ठीक आहे. आपल्याला याला मॅक्झिमम अलोकेशन किती दिले आहेत आपण इथं 150. आणि इथे किती दिलेले आहेत, ह्या 3ला आपण 50 दिलेले आहेत, मॅक्झिमम 50 दिलेले आहेत इथं. आणि इथं 250 दिलेले आहेत. टोटल आपण अलोकेशन दिले. आपण इथं त्याची कॉस्ट लिहिली आहे. आता याच्यावरनं आपलं काय करायचं आहे की टोटल कॉस्ट काढायची. त्याची टोटल कॉस्ट कशी काढणार, अशी टोटल कॉस्ट काढायची आपल्याला. टोटल कॉस्ट काढत असताना बघा 1 गुणिला 300 अधिक, ओके 2 गुणिला 250, 2 गुणिला 250 अधिक 5 गुणिले 150, 5 गुणिले 150. ओके. आता ह्या हा रो घ्यायचा, अधिक 3 गुणिला 50 अधिक 3 गुणिला 250 अधिक 2 गुणिला 200, 2 गुणिला 200. त्याची व्हॅल्यू आपल्याला काढायची 300 प्लस किती आहे 25 दुनी 50 म्हणजे किती येते 500 अधिक हे किती आहे 15 पाचे 15 पाचे 75 हे 750 अधिक हे किती आहे 5 त्रिक 15 150 अधिक हे किती आहे 25 त्रिक 75 म्हणजे किती 750 हे किती आहे त्याचे 400 अधिक 400. त्याची टोटल कॉस्ट काढली आपण. त्याची कॅल्सी पण आपण यूज करून काढूया. ओके कॅल्सी देखील यूज करूया. बघा किती आहे ते 300 प्लस 500 800. ओके 300 अधिक 800 अधिक हे किती आहे 750 अधिक 150 अधिक किती पुन्हा 750 अधिक पुन्हा किती आहे 400. टोटल झाली 3150. याची कॉस्ट किती झाली 3150. ओके. आता आपल्याला टोटल आपण पाहूया पुन्हा एकदा. 1 मिनिट. पुन्हा आपण टोटल करून पाहूया. 300 अधिक 500 अधिक 750 अधिक 150 अधिक 750 अधिक 400. हे टोटल किती झालेली आहे. इथं टोटल आपली झालेली आहे. आपण पुन्हा टोटल लिहूया. ओके हे टोटल पहा 300 500 750 150 आणि 750 आणि 400 टोटल आलेली आहे 2850. 2850. ओके
2850 आपले हे टोटल आलेले आहे. आता हे दिलेला प्रॉब्लेम इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन आहे किंवा नाही आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. हे देत असताना आपल्याकडे एक सूत्र आहे, ते म्हणजे काय की m प्लस n म्हणजे काय, हे कॉलम आणि हे रो -1. ओके, हे सूत्र आहे. सूत्रानुसार आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे की दिलेला प्रॉब्लेम इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन आहे किंवा नाही. आपल्याकडे पहा आता या प्रॉब्लेम मध्ये टोटल कॉलम किती आहेत, 1 2 3 4 कॉलम आहेत आणि 1 2 3 काय 3 रो आहेत आणि 4 कॉलम आहेत. म्हणजे काय 4 अधिक 3 मायनस 1 किती झाले, टोटल 7 मायनस 1 किती झाले 6. आता हे 6 जे आलेले आहे, आपण जे अलोकेशन दिले आहे ते 6 आले तर हा प्रॉब्लेम इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन आहे. ओके, अदरवाइज तो इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन नाही. ओके, असं आपल्याला म्हणतात. आता आपण अलोकेशन काउंट करूया. बघा आपले किती अलोकेशन आहे, 1 2 3 4 5 हे 6, हे 6 अलोकेशन आहे. याचा अर्थ याचा काही गिवन प्रॉब्लेम आहे तो इनिशियल बेसिक फिजिबल सोल्युशन आहे. ओके, हा प्रॉब्लेम तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजला असेल. ओके, धन्यवाद.